अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया बेसन पोळी रस्सा. नमस्कार. आज बनवूया बेसन पोळी रस्सा. आज बनवूया बेसन पोळी रस्सा. बेसन घेतले, अर्धी वाटी बेसन घेतले, ओवा, जिरी, मीठ, अख्खे धने, गरम मसाला, कांदा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, आले, लसूण घेतले, उभा चिरून घेतलेला कांदा घेतलाय, सुके खोबरे घेतले, कोथिंबीर घेतली. पहिली ना बेसन पोळीसाठी लागणारं साहित्य बेसन पोळी करून घेऊ. ओवा टाकायचा, जिरी टाकायची, मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, कांदा लसूण मसाला टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, कोथिंबीर टाकायची आणि हे पाणी टाकून आता मिक्स करून घ्यायचंय. लागेल असं पाणी टाकायचं. पोळी काढण्यासाठी ना पीठ पातळच असते. चांगलं मिक्स करून घ्यायचं, त्याच्यात ना गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. तवा ना गरम करून घ्यायचंय. हे बेसनाच्या पोळीचं मिश्रण तयार झाले आणि एवढं पातळ ठुलंय. तवा गरम झालाय, तेल टाकायचं. तेल थोडं जास्त टाकायचं. हा लोखंडी तवा आहे. बेसनाची पोळी ना इझिली निघली पाहिजे आणि तेल सगळं तव्याला पांगून घ्यायचं आणि हे पीठ ना याच्यावर टाकून घ्यायचं. असं पांगून घ्यायचं एकसारखं, म्हणजे ते मध्ये जाड होणार नाही. स्लो गॅसवर हे भाजून घ्यायचं. साईडनी पुन्हा तेल सोडायचं. थोडस ना वरून पण टाकायचं असं. आता ना पलटी करून घेऊ. तेल जास्त सोडल्यामुळे ना इझिली निघतंय ते. आणि स्लो गॅसवर भाजून घ्यायचं चांगलं. बेसन पोळी ना भाजून झाली आणि मस्त एकदम खरपूस भाजून घ्यायची, म्हणजे खायला चांगली टेस्टी लागते. आता वाटण तयार करू. धने भाजून घ्यायचे, जिरी पण भाजून घ्यायची. धने आणि जिरी भाजून झाली, काढून घेऊ. कांदा भाजून घ्यायचाय. कांद्याचा कलर चेंज होतोवर भाजून घ्यायचा. कांदा चांगला भाजला का तरी चांगले येते भाजीला. कांदा भाजायला थोडे तेल टाकायचे. कांदा भाजत असताना आले आणि लसूण टाकून घ्यायचा. हा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा. कांद्याचा ना कलर चेंज झालाय, याच्यातच खोबरे भाजून घेऊ. कांदा आणि खोबरे भाजून झाले. आता हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे. हे थंड झाले, त्याच्यात थोडी कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं. मसाला वाटून झालाय. मसाला पाणी घालून वाटून घेतलाय. आता फोडणी करून घेऊ. कढईत तेल टाकायचं. तेल तापले. कांदा लसूण मसाला टाकायचा 1 चमचा. लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा. हळद टाकायची पाऊण चमचा. कोथिंबीर टाकायची. वाटून घेतलेला मसाला टाकायचा. तेलावर थोडासा परतून घ्यायचा मसाला, म्हणजे तरी चांगली आहे. मसाला परतून झालाय. आता पाणी टाकून द्यायचं. पाणी जसं आपल्याला रस्सा पातळ लागतोय तसं टाकायचं. स्लो गॅसवर याला उकळी येऊन द्यायची, म्हणजे रस्स्याला तरी चांगली येईल. मीठ टाकायचं. रस्स्याला उकळी आली. आता बेसन पोळी कट करून घेऊ. असे शंकरपाळीच्या आकाराचे कट करून घ्यायचे.
आणि खायला पण भाजी ही छान लागते. तुम्ही बाजरीच्या भाकरी संग किंवा ज्वारीच्या भाकरी संग, चपाती संग, भातासंग ही भाजी ना खायला खूप छान लागते. आणि भाजीला काही नसलं तर एकदम इझी रेसिपी ही. असे छोटे-छोटे पीसेसमध्ये कट करून घेतले. गरम मसाला टाकायचा. गरम मसाला टाकला का हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. रश्श्याला पण तरी चांगली यायला लागली. आणि कट करून घेतलेली बेसन पोळी ना याच्यात सोडून द्यायची अशी. आता ना 2 मिनिटं याला उकळी काढून घ्यायची. भाजी ना तयार झाली आणि भाजीला ना तरी पण छान आली. आणि तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करा. Like, comment, and subscribe.